तर मित्रांनो, आपण आता फायनली कुंभलगडला आलोय. आणि कुंभलगडला इथं पार्किंगचे 20 रुपये घेतात, म्हणजे 10 रुपये आय थिंक पर बाईक आहे. बाईक तिकडे पार्क केलेली आहे. सो बाईकचे 20 रुपये. आणि हे बघू शकता इथं झिप लाईन पण आहे. ते काय माहिती यार, झिप लाईन कुठून काय चालू होते. बोट लावलेले होते. हे इकडेच कुठेतरी आहे आय थिंक. हे बघा, हे इकडे कुठेतरी असं आहे झिप लाईनचं. आणि हा कुंभलगड फोर्ट. आणि हे इथं आतमध्ये एंट्री आहे ना, ते एंट्रीचे 40 रुपये पर पर्सन आहेत. सो ते 40 रुपये. आणि हा गड. सो आपल्याला आता कुंभलगड एक्सप्लोअर करायचं आहे. इथलं आता एंट्री करतोय आम्ही इथं. तिकीट काउंटर, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज. सो तिकीट घेतलंय, त्यांच्या अंडर आहे ही साईट. आणि हे बघा, इथं कसलं तरी टेम्पल आहे. पहिलं टेम्पल बघायचं की वर जायचं. हे आता पूर्ण मॅप दिलेला आहे कसं काय आहे ते. आरवली पर्वत. यू आर एट हियर. अरे मेन तो इधर ही है सब. ये देख, अपन इधर ही है ना. ये वाह, सही है, सही है. एक्सप्लोर करने लायक है कुंभलगड. सो हे ना आरवली पर्वतरांग आहेत ना, आरवली तिथंच आहे. हे बघू शकता इथून इथं वर टेम्पल वगैरे सर्व दिसते. आरवली पर्वतरांगा. तिथं पण एक काहीतरी मॉन्युमेंट आहे. मला झूम हे बघा, हे इथं पण एक कसलं तरी मॉन्युमेंट आहे. पूर्ण एक्सप्लोर नाही करायचं आहे किल्ला, थोडासा एक्सप्लोर करायचा आहे. कारण हा पूर्ण खूप मोठा आहे. पूर्ण वॉल जर फिरायला गेलं तर. आणि मेन मॅप मध्ये बघितलं तर मेन इकडेच आहे सर्व काही. आता थोडं अजून वर जाऊन थोडंसं बघून निघायचंय. किल्ल्याचं डोअर आहे. आणि डोअरला बघा मोठे मोठे हे लोखंडी सळ्या टाईप लावलेल्या आहेत. ह्या दगड आपला हे किल्ला हे लाकडाचं आहे का बांधकाम, पण किती स्ट्रॉंग आहे बघा. सो इथं तोफा वगैरे ठेवलेल्या आहेत. ले ये ऊपर वाला देखते हैं. ठीक है, देखते हैं. हे तसे रूम बनवलेले आहेत. तेव्हा स्टोरेज वगैरे असणार आहे. गोडाऊन वगैरे स्टोरेज. सो आपण आता थोडं किल्ल्याच्या हाईटवर आलेलो. आणि हे जे बल्ब वगैरे दिसतात ना, ते लाईट शो साठी.
जो लाईट शो होतो काल आम्ही थोडा मिस केला. सो आपण आता तर बघू शकता हे मिडल ऑफ दी हे आहे, हे बघू शकता. सो इथं आपल्याला आय थिंक लास्ट हा दिसेल वाटतं. बाकी इथं ते वॉल बिल आहे असं काय माहित काय आहे एक्झॅक्ट आतमध्ये, बट हिस्ट्री तर बघावी लागेल कुंभलगडची काय आहे. पण हे असं आय थिंक हा जे मेन जो प्लेस आहे ना महाल वगैरे असं आहे वाटतं. हनुमानजी काय इथून आणि आतमध्ये वर जाण्यासाठी आणि इकडं काळोख आहे. सो हा असा वरून व्ह्यू आहे, हे असं खाली. ओह हे व्ह्यू बघू शकता. आणि तशी तुम्ही बघू शकता इथे ना वॉलवर पेंटिंग केलेलं आहे, बघू शकता. तसं ना वॉलवर हत्तीची पेंटिंग आहे, हे बघा. हे पूर्ण वॉलवर पेंटिंग वगैरे. आणि हे आतमध्ये पण येतं ना, हा आता एक्झॅक्ट काय आहे माहीत नाही, पण इथं पण असं पेंटिंग वगैरे आहे. आणि हे एकंदरीत हे बघितलं ना तर माहीत नाही, पण हे जे मुस्लिम शासक असल्यासारखं वाटतं. हे थोडंफार ग्रीन कलरमध्ये डोअरची डिझाईन बघायला लागेल एक्झॅक्ट आता सर्च करून काय आहे. किल्ला पूर्ण फिरायला कमसे कम 1-2 तास तरी पाहिजेत. पण आम्ही आता एक थोडंसं एक पोर्शन केला, थोडंसं म्हणजे मेन हा हेच आहे अट्रॅक्शन. ह्याच्या पुढे तुम्ही फक्त वॉल फिरू शकता साईडनं. सो आता आम्ही इथून आमचा किल्ला फिरून झाला, आता आम्ही निघतोय. आम्हाला तर खाली एक मंदिर आहे कसं तरी, ते एक बघायचं आहे गेटच्या जवळ. आणि बाईक पार्किंगला आहे ती काढून आम्हाला निघायचं आहे. बघू आता नाथद्वारा एक आहे कन्फर्म, नाथद्वाराच. कारण जवाई बाण जे नॅशनल पार्क आहे ना त्याला आज बुकिंग नाही आहे, बुकिंग फुल झालेली आहे. आम्ही गुगलवरून फोन नंबर काढलेला सफारीचा, तर सफारी आज फुल आहे. सो आता इथून निघूया मंदिरवरून मग नाथद्वाराला. सो चल. तो हे इथे एंट्री मारल्या कुंभलगडला इथे एंट्री केली ना की हा सामने इथं हा समोर फोर्ट आहे. आणि हे इथं वैदिक परिसर, तर काय आहे एक्झॅक्ट माहीत नाही, वर जाऊन बघू. आणि वैदिक परिसर काहीतरी आहे इथं. किल्ल्यावरील मंदिरे आम्ही एक्सप्लोर करायला सुरुवात केलेली. किल्ल्यावर बरेच मंदिर आहेत, जसं की नीलकंठ महादेव मंदिर, मामादेव मंदिर, वेदेश्वर महादेव मंदिर, कुंभाश्याम मंदिर, जैन मंदिरे और भैरव मंदिर. राजस्थानच्या अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला म्हणजे कुंभलगड. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब तटबंदी असलेला हा किल्ला केवळ लढ्यांसाठीच नाही तर इथे वसलेल्या प्राचीन मंदिरासाठी ओळखला जातो. कुंभलगड किल्ल्याच्या आत प्रवेश करतात सर्वात आधी दर्शन होते ते नीलकंठ महादेव मंदिराचे. भगवान शिवांना समर्पित हे मंदिर 15व्या शतकात महाराणा कुंभा यांनी बांधलेलं. थोडं पुढे गेल्यावर भेटतं कुंभाश्याम मंदिर. भगवान विष्णूंना अर्पित केलेलं हे मंदिर राजपूत स्थापत्यकलेचं सुंदर उदाहरण आहे. आमचं एक्सप्लोर करून झालं आणि थोडासा ब्रेक घेऊन
थोडासा ब्रेक घेऊन आम्ही आता नाथद्वाराला चाललो आहे. सो आता हेल्मेट वगैरे घेऊन आलो आणि निघायचं आहे नाथद्वाराला. तर छोटासा ब्रेक घेऊन इकडे पार्किंग स्टेशन आहे. और देख होंडा सुझुकी होंडा की SX 500. कुंभलगडचा एक्सपिरियन्स खरंच खूप सुंदर होता. कुंभलगड एक्सप्लोर करून आम्ही निघालो नाथद्वारा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत नाथद्वारा, तसेच नाथद्वारापर्यंत जाणाऱ्या गावातील रस्ते. रायडिंगचा हाच एक फायदा असतो. जेव्हा आपण एक डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनला जातो तेव्हा मध्येच भेटणारे रस्ते, विलेज तसेच त्यांचे कल्चर एक्सप्लोर करता येते. आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.